आज आपण पुसेसावळी येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा यशवंतनगर नंबर 1 या शाळेला आज आपण भेट देणार आहोत. या परिसरातील यशवंतनगर परिसरातील एक छोटीशी असणारी शाळा फार सुंदर आहे. जरी या ठिकाणी विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी तिथल्या शिक्षकांच्या धडपडीमुळे ही शाळा आज उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाऊ लागलेली आहे. या ठिकाणी 1ली ते 4थीचे वर्ग आनंदात अध्ययन करताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी सर्व भिंती ह्या बोलक्या असून विद्यार्थ्यांना चालता बोलता अभ्यास करता यावा यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. प्रत्येक भिंतीवर काही ना काहीतरी संदेश आपल्याला या शाळेमध्ये दिसतो. विद्यार्थ्यांच्या सगळ्या सुखसोयी असणारी ही शाळा या भागातील एक महत्त्वाची आधारस्तंभ ठरलेली आहे. कारण या परिसरातील सर्व विद्यार्थी हे कष्टकरी कामकरी या वर्गातील असल्यामुळं ह्या शाळेला जपणं वाढवणं तितकंच गरजेचं आहे. या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्यही शासनाकडून तसेच शिक्षकांनी निर्माण केलेलं साहित्यही आपल्याला दिसून येतं. प्रत्येक भिंतीवर प्रत्येक विषयाचे तक्ते तसेच विविध प्रकारची खेळणी आपल्याला शाळेमध्ये दिसून येतात. या शाळेतले विद्यार्थी खेळामध्ये विविध स्पर्धांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करताना दिसतात. हे केवळ इथल्या शिक्षकांचे प्रयत्नच या ठिकाणी यशस्वी त्यांना करतात. म्हणून ही शाळा या भागामध्ये फार प्रसिद्ध शाळा म्हणून ओळखली जाऊ लागलेली आहे. छोटीशी दिसणारी ही शाळा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जाते. कारण भावी पिढी जर आपल्याला सक्षम करायची असेल तर शिक्षणही त्याच पद्धतीने मिळालं पाहिजे याचाच प्रयत्न ही शाळा आज आपल्याला करताना दिसते. या शाळेला भेट दिली असताना आपल्याला असं दिसून आलेलं आहे की या शाळेतले विद्यार्थ्यांचं अक्षर तसेच वाचन लेखनामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती ही फार सुंदर झालेली आहे. या शाळेतले विद्यार्थी अभिरूप सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसून तसेच चित्रकला असतील किंवा शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपलं यश संपादन करताना दिसतात. शासनाचे तसेच सांस्कृतिक सर्व कार्यक्रम या शाळेत अतिशय आनंदाने पार पडतात. विद्यार्थीही या ठिकाणी हरारीनं भाग घेताना आपल्याला दिसून येतात. बोलक्या भिंतींमुळे ही शाळा अधिकच उठून आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या शाळेची धडपड खरंच कौतुकास्पद आहे.